नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या 26 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता अक्षय तृतीया असते, त्यामुळे प्रथा सगळ्या घरामध्ये रविराज, प्रतिमा सगळेजण आलेले असतात. तेव्हा सायरी देखील खूप खुश असते. सायली म्हणते की आपण आज अक्षय तृतीयेच्या दिवशी अनुरूप जोडीदाराचा खेळ करूयात का, म्हणजे आपल्याला कळून जाईल की नवरा बायकोच नात किती घट्ट आहे ते. आता असं म्हणल्यानंतर लगेचच आपल्याला पाहायला मिळत की कल्पना म्हणते हे नातं किती घट्ट आहे बघण्यासाठी त्यासाठी आधी आपण नवरा बायको असायला हवं असतं. यावेळेस लगेचच प्रिया म्हणती आई जाऊ देत ना, ह्यांना काय कळणार आहे, ह्यांचं तर लग्न देखील खोट यांनी केलेलं आहे, कोर्ट मॅरेज करून बसले होते हे, मग ह्यांना काय कळणार आहे नवरा बायकोच्या नात्याच महत्त्व. आता पूर्णाला थोडसं वाईट वाटत की असं नाही बोलायला पाहिजे, सणासुदीचा दिवस आहे, घरामध्ये प्रतिमा रविराज आलेले आहे, त्यांच्यासमोर कशाला उगीचच काय बोलायचं. त्यावेळेस पूर्णा म्हणते कल्पना मला काय वाटतं ती म्हणते ती ऐकून तरी घेऊयात ना आपण काय आहे ते. त्यावेळेस आता कल्पना शांत बसते. त्यावेळेस सायली म्हणते की आज मी तुम्हाला सांगते ना की आम्ही दोघं नवरा बायको आहोत आणि आज जो खेळ खेळू ना आपण त्यानंतर तुम्हाला नक्की कळून जाईल की आम्ही दोघं एकमेकांसाठी किती परफेक्ट आहोत ते. आम्ही दोघं एकमेकांसाठी जणू काही मेड फॉर इचर असा आहोत. असं म्हणल्यानंतर प्रिया आता तोंड वाकड करून शायरीकडे बघू लागते. प्रिया म्हणते हो बघूयातच ना, कोण जिंकतय ते, कोण किती एकमेकांसाठी मेड फॉर दर आहे ते करूनच जायला. आज आता प्रियाला आता खूपच कॉन्फिडन्स आहे की ही स्पर्धा तर मी जिंकणार आहे. आता कल्पना देखील विचार करत असते की काय बोलाव आणि काय नाही. आता पूर्णाजीने सांगितले म्हणून शेवटी कल्पना गप्प बसलेली असते. त्यानंतर इकडे सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते की आम्ही दोघं तुम्हाला सिद्ध करून दाखवू की आम्ही दोघं किती एकमेकांसाठी अनुरूप जोडीदार आहोत आणि आम्हा दोघांशिवाय दुसरं कोणीही आमच्या दोघांना परफेक्ट करू शकत नाहीये. आता सायलीचा हा कॉन्फिडन्स बघून प्रतिमाला तर ब्र वाटतं, कारण प्रतिमाला माहिती आहे सायली शिवाय दुसरी कोणतीही मुलगी अर्जुनसाठी परफेक्ट नाहीये. ते दोघं खरंच एकमेकांसाठी बनलेले आहेत. त्यानंतर इकडे आता कल्पना विचार करू डोक्यात चालल्या तरी काय हिला कुठला खेळ खेळायचा आहे, पण प्रतिमा रविराज उत्सुकतेने पाहत असतात आणि त्याच वेळेस आता सायली आणि अर्जुने ठेवलेल असतं की काही झालं तरी आता बास प्रियाचा डाव सगळ्यांसमोर आणायचा. प्रियाच खरं सत्य जे आहे ते सगळ्यांसमोर आणायचं, प्रियाचा पर्दाफाश करायचा. त्यासाठी सायरी आणि अर्जुने मुद्दामून ही गोष्ट केलेली असते. आता त्यांना दाखवून द्यायचं असतं की प्रिया आणि अश्विन यांच्यामध्ये काही संबंध नाही, ते नवरा बायकोच नातही पाळत नाहीयेत ना, त्या दोघांना एकमेकाबद्दल काही माहिती आहे. प्रियाने फक्त अश्विनला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, तेही सुभेदारांच्या घरची सून होण्यासाठी. हे आता ह्या दोघांना दाखवून द्यायचं असतं. जेव्हा खेळ सुरू होतो त्यावेळेस नव्याने बायकोची आवड आणि बायको नव्याची जी आवड आहे ती सांगायचं असतं आणि प्रत्येकाला एक चिठ्ठी वाचा प्रत्येकाने एक चिठ्ठी काढायची असते. त्यावेळेस आता प्रिया चिठ्ठी काढते तर त्याच्यामध्ये अश्विनला काय आवडतं हे विचारलेलं असतं, पण प्रियाला तर काहीच माहित नसतं अश्विनला खायला काय आवडतं, त्याला फिरायला कुठे जायला आवडतं, अश्विनला कुठली गोष्ट करायला आवडते. आता अश्विनला देखील प्रियाबद्दल काहीच माहित नसतं. इकड अर्जुन आणि सायली जेव्हा चिठ्ठ्या काढतात ते तेव्हा एकमेकांबद्दल भरभरून सांगतात. तेव्हा घरात सगळ्यांना शॉक बसतो की बापरे, या दोघांना एकमेकाबद्दल किती काही माहिती आहे. तर इकडे प्रतिमा आणि रविराजला पण खरंच बघून आश्चर्य बसतं की रविराज म्हणतो बापरे, खरंच मला असं वाटायचं की हे दोघं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, यांच्यामध्ये काही नात नाहीये, पण खरंच हे दोघे एकमेकांना खूप जास्त ओळखतात. तर इकडे रविराज आणि प्रतिमा हे दोघेही एकमेकांना एकमेकाबद्दल खूप ओळखत
असतात. आता राहिले फक्त ते म्हणजे अश्विन आणि प्रिया, त्या दोघांनाच एकमेकाबद्दल काही माहीत नसतं. आता नक्की काय करायचं म्हणून प्रिया म्हणते, हे काय काही क्वेश्चन विचारणार का? आम्हाला जे वाटतात ते विचारणार ना आम्ही. त्यावेळेस आता सायरी म्हणते, ठीक आहे, तुला जे वाटतात ते क्वेश्चन तू विचार ना. प्रिया विचारते, तरी देखील अश्विनला तिच्याबद्दल काही माहीत नसतं. इकडे अश्विन विचारतो, प्रियालाही माहीत नसतं. सगळ्यांच्या समोर आता प्रिया चांगलीच तोंडावरती पडलेली असते. त्यावेळेस अर्जुन आणि सायली दोघी कल्पनाला बोलतात, मम्मा बघितलंस का, तुला वाटत होतं की आम्ही दोघं नवरा बायकोच्या नात्यासाठी अनुरूप नाहीये. आता तुला कळालं असेल की नक्की या घरामध्ये कोण अनुरूप नाहीये ते. आता असं म्हणल्यानंतर कल्पना म्हणते, ठीक आहे, एवढं काही नाहीये त्यात. आणि हो, मला ना सणासुदीच्या दिवशी घरामध्ये वाद नकोय. त्यावेळेस सायली म्हणते, आई वाद करतच नाही आपण फक्त खेळ खेळत आहोत. मी यामध्ये कुणालाही हरवण्यासाठी कोणाला जिंकवण्यासाठी नाही केलं. मला फक्त एकमेकांबद्दल किती आवडीन एवढी माहिती आहे, हे फक्त तुम्हाला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं. त्यावेळेस आता पूर्णाजीला खरंच बरं वाटतं. पूर्णाजीला समजू लागतं की खरंच सायली इतकी वाईट नाहीये. आधी मला वाटायचं सायली वाईट आहे, पण सायलीने तिच्या सांगुळपणाने माझं मन जिंकून घेतलं होतं. आता देखील रविराज आज माझ्या घरात येऊन बसले आहेत ते फक्त आणि फक्त सायलीमुळे. कारण जर का सायलीने त्यांची समजूत काढली नसती तर त्यांनी कधीच हे नातं स्वीकारलं नसतं. माझ्याशी तोंड फिरवून ते बसले असते तर त्यांनी माझ्या कधी तोंड बघितलं असतं ना. घराचं घरात पाऊल टाकलं असतं. पण आज सायलीमुळे सगळं झालेलं आहे. आता नक्की अक्षय तृतीच्या दिवशी सायली आणि अर्जुन असं काय करतील की ज्याच्यामुळे क्रियात सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल, हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका. ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.